नमस्कार. नम परम कल्याण, नम परम मंगल, वासुदेवाय शांताय यदुनाम पतये नमः. आज वार शनिवार. शनिवार कशासाठी प्रसिद्ध असतो आपल्या सर्वांना माहिती आहे. मारुतीची उपासना, बलभीमाची आराधना, पर्यायाने सामर्थ्याविषयीचं केलेलं एक मनस्वी चिंतन या दिवशी घडत असतं. शनिवार म्हटल्यानंतर हमखास मारुतीच्या मंदिरात जाणं होतं किंवा त्या दिवशी विशेषत्वाने मारुतीची आठवण होते, हनुमंताची आठवण होते. आपल्या महाराष्ट्रापुरता आणि मराठी कुटुंबांपुरता विचार केला तर या दिवशी अनेक ठिकाणी मारुतीच्या मंदिरापुढे रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मारुती हा संकटनाशक आहे. मारुती हा शक्तिदाता आहे. आपल्यावर आलेली संकट त्याच्या स्मरणाने पळून जातात किंवा तो आपल्यावर येणारी संकटे पळवून लागतो. अशा प्रकारची एक निष्ठा, श्रद्धा मारुतीविषयी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. ही काही आताची नाही आहे श्रद्धा किंवा निष्ठा, या परंपरेने आपण सगळा पाहत आलेलो आहोत. हनुमंताविषयीचं एक आदर्श स्वरूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. त्याची रामाविषयीची दास्यभक्ती, त्याच्याकडे असलेलं प्रचंड सामर्थ्य, त्याचं बलदंड शरीर, या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला काय जाणवतं तर राम हे त्याचं आराध्य दैवत होतं आणि त्या आराध्याला आपल्या हृदयामध्ये सतत घेऊन मिरवणारा हनुमान हा त्याचा भक्त होता. आणि म्हणून जेव्हा दास्य भक्ती या अंगाने आपण विचार करतो त्यावेळेला हनुमंताची दास्य भक्ती हा देखील आपल्यासमोर आदर्श ठेवला जातो. भक्ती कोणासारखी करावी तर हनुमंतासारखी करावी. त्याच्यासमोर दुसरं कोणतंही आराध्य नसायचं, कुठलंही उपास्य नसायचं, केवळ राम. त्याच्या मनामध्ये त्याने रामाला स्थापित केलं होतं, प्रतिष्ठापित केलं होतं. आपल्या हृदय सिंहासनावर रामाला विराजमान केलेलं होतं. आणि अशा या रामाची दर शनिवारी विशेषत्वाने केली जाणारी उपासना, हनुमंताविषयी व्यक्त केली जाणारी भावना आणि मराठी कुटुंबांमध्ये साधारणपणे रोज सकाळी म्हटलं जाणारं हनुमंताविषयीचे स्तोत्र, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारे अंजनी सुता रामदूता प्रभंजना. समर्थ रामदासांनीच हे भीमरूपी स्तोत्र लिहिलेलं आहे आणि ते घरोघरी मोठ्या श्रद्धेने म्हटलं जातं. मराठी भाषकांमध्ये हनुमान चालीसा तितक्याच श्रद्धेने आणि निष्ठेने म्हटला जातो. छूटबंदी महासुख होई अशा प्रकारची एक ओळ या हनुमान चालिसामध्ये येते. सामर्थ्याचं प्रतीक, शक्तीचं प्रतीक, बुद्धीचं प्रतीक म्हणून आपण मारुतीकडे पाहतो, हनुमंताकडे पाहतो. मी आज शनिवार, मारुतीचा संदर्भ हे सगळे अशासाठी सांगतोय की काल आपण जो शिवसंकल्प स्तोत्रातला एक श्लोक घेतला होता, दुसऱ्या क्रमांकाचा जो श्लोक घेतला होता, त्यामध्ये मनोपासनेची आराधना, मनोपासनेच्या सामर्थ्याची आराधना असा एक त्यातला संदर्भ आपण तपासला होता, बघितला होता. कारण ज्ञानी लोकांमध्ये, विद्यावंतांमध्ये या मनाचं सामर्थ्य किती असतं आणि त्याच्या जोरावर ते काय काय प्राप्त करू शकतात अशा अर्थाने त्या श्लोकात विवेचन केलं गेलं होतं. इतकं सामर्थ्य असलेलं हे मन, आपण जेव्हा सामर्थ्याचा विचार करतो त्यावेळेला हनुमंताने आपल्याही मनामध्ये बाळगलेलं होतं. हे मला तुम्हाला विशेषत्वाने लक्षात आणून द्यायचं. मनोपासनेमध्ये मी पहिल्या दिवसापासून सांगत आलो आहे की मन यालाच भगवंत समजायचं, तेच आपलं उपास्य करायचं. आणि हनुमंताने हेच केलं. हनुमंताने रामाला आपलं मन मानलं होतं. सातत्याने त्याच्या मनामध्ये राम असायचा, बाकी काही नाही. त्याने स्वीकारलेला हा मार्ग, मनामध्ये त्याने रामाला दिलेलं स्थान
त्याला हे सामर्थ्य प्राप्त करून देणारं ठरलं, हे निर्विवाद आहे. आणि असा सामर्थ्य जर अशा प्रकारच्या मनोपासनेतनं मिळत असेल आणि त्याच्यासाठी हनुमंताचा आराधनेचा आपल्याला उदाहरण म्हणून उपयोग होत असेल, तर आपण ते नीट जरा समजून घ्यायला हवं. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम असा श्लोक रामरक्षेमध्ये येतो. मनोजवम म्हणताय म्हणजे वायूच्या वेगाने जाणारा हा हनुमंत, तो वायूच्या वेगाने जातो म्हणजे त्याच्यातलं सामर्थ्य पुन्हा एकदा अधोरेखित होतं. आपण मनाचा विचार करतो तेव्हा हेच थोडंसं लागू पडतं की मनाचं सामर्थ्य काय, तर ते वाऱ्यापेक्षाही विलक्षण वेगाने जातं, वायूपेक्षाही विलक्षण वेग मनाकडे असतो. आणि म्हणून मनाला सांभाळणं, नियंत्रित करणं हे मोठं कर्मकठीण काम आहे असं आपण म्हणतो. पण वायू इतकाच वेग असलेला हनुमंत जर आपल्या मनामध्ये रामाला स्थापित करत असेल किंवा मन रामरूपी झालं असेल, तर त्याला जसं सामर्थ्य प्राप्त झालं तसंच आपण जर आपल्या मनामध्ये किंवा आपलं मन भगवंताला स्थापित करण्यासाठी वापरलं, हृदयामध्ये भगवंत विराजमान केला, आपल्या मनामध्ये भगवंत आपण अभिमानाने मिरवला, तर हे सामर्थ्य आपल्याला सहजपणे मिळू शकतं. समर्थ रामदासांनी ज्या मारुतीची उपासना केली, समर्थ रामदास हे रामाचे भक्त होते, पण त्यांना शक्तीची, सामर्थ्याची तितकीच मोठी जाणीव होती. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. हे अधिष्ठान काय आहे? मनामध्ये भगवंताचं अधिष्ठान असेल तर सामर्थ्य प्राप्त होतं, हे त्यांच्या या ओवीतनं स्पष्ट होतंच. पण समर्थ हेही सांगायला कमी करत नाही की मन आपल्या मनावर ते बिंबवतात, म्हणजे त्यांची भाग्यवंत या शब्दाची व्याख्या फार विलक्षण आहे, मोठी मजेदार आणि खरोखर चिंतन करण्यासारखी आहे. आपण स्वतःला भाग्यवान आहोत असं केव्हा समजतो? ज्यावेळेला काही गोष्टी आपल्या भौतिक दृष्टीने आवश्यक असतात त्या मिळत गेल्या, आपल्या इच्छा पूर्ण होत गेल्या, आपल्याला मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी उपभोगता आल्या की आपण स्वतःला भाग्यवान समजतो. मी काल जाता उदाहरण दिलं होतं, अगदी छोटं उदाहरण गमतीचं म्हणून दिलं होतं की लोकलमध्ये जागा मिळणं हा सुद्धा भाग्याचा भाग असू शकतो. वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी विना अडचणी घडून आल्या की आपण आपल्याला भाग्यवान समजतो. म्हणजे आपल्या भौतिक सृष्टीशी हे आपण आपलं भाग्य जोडून ठेवलेलं आहे. परंतु जेव्हा पारमार्थिक अंगाने विचार करतो आणि काल सांगितल्याप्रमाणे जर जीवनाचं अनुष्ठान आपल्याला करायचं असेल तर या भाग्यवान शब्दाचा अर्थ देखील किती उच्च दर्जाचा आहे, त्यात केवढं मोठं तत्व सामावलेलं आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि समर्थ ते आपल्या लक्षात आणून देतात. ते एका ओळीमध्ये असं म्हणतात की 10व्या दशकात आणि 8व्या समासामध्ये त्यांनी हा उल्लेख केलेला आहे. दोन्ही सामर्थ्य एक होता, काळासी नाटोपे सर्वथा, तेथे इतरांची कोण कथा, कीटक न्यायी. दोन्ही सामर्थ्य एक होता. आता ही दोन्ही सामर्थ्य कुठली? सामर्थ्य एक असेल, दोन कसं असेल? परंतु समर्थ जेव्हा दास्य भक्ती करतात त्यावेळेला आपल्याला या सामर्थ्याचा वेगळा अर्थ आपल्याला लक्षात घ्यावा लागतो, लक्षातही येतो. त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांनी असं म्हटलंय की भाग्यवान कोण? भाग्यवान तोच की ज्याच्या अंतरात्म्यामध्ये भगवान आहे. ज्याच्या अंतरात्म्यामध्ये भगवान आहे तो भाग्यवान. समर्थांची ही व्याख्या आपण आपल्याला लागू करून पाहिली तर आपण कुठेच त्या निकषामध्ये बसत नाही असं मला वाटतं. कारण आपण कधी या दृष्टीने आपल्या भाग्यवान असण्याची कधी व्याख्या केलेली नाही. फार आपल्याला साधनेला वेळ मिळाला, एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन आपण राहू शकलो, तिथपर्यंत आपण भाग्यवान आहोत असा अगदी जो चांगला साधक असेल, नियमाने उपासना करणार असेल, तो आपली समजूत करून घेऊ शकतो. परंतु थेट अंतरात्म्यामध्ये सातत्याने भगवंताचं जर अधिष्ठान असेल तर तो भाग्यवान ठरतो. समर्थांची ही ओळी
हनुमंताच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. आणि म्हणून ते म्हणतात की हनुमंताच्या हृदयामध्ये, अंतरात्म्यामध्ये प्रत्यक्ष भगवंत येऊन राहिले होते. हनुमानाने आपलं मन भगवंत रूपी केलं होतं. हे त्याला प्राप्त झालेलं सामर्थ्य आहे. म्हणजे प्रत्यक्ष अंतरात्म्यामध्ये भगवंत येऊन राहणं आणि भक्त म्हणून याने आपली साधना वाढवणं, हे दोन्ही सामर्थ्य, म्हणजे भक्त आणि भगवंत हे दोन सामर्थ्य आहेत. ही दोन्ही सामर्थ्य जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला एक तिसरं सामर्थ्य तयार होतं की जे काळाला सुद्धा आवरलं जात नाही. हे मी नाही म्हणते, समर्थ रामदास म्हणतात की ज्यांच्या उपासनेची एक वेगळी ताकद आहे, ज्याचा एक वेगळा प्रभाव आहे, त्यांच्या उपासनेमध्ये एकदा तेज आहे, प्रत्यक्ष भगवंत त्यांना प्राप्त झाले होते. त्यांनी हे लिहून ठेवलं आहे, त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. आपण जेव्हा दासबोधाची पारायण करतो त्यावेळेला त्यातली काही मोजकी दशकं जरी आपण नीट बघितली तरी सगळ्या भक्तीचं किंवा उपासनेचं नेमकं मर्म काय आहे ते आपल्याला लक्षात येईल. आणि मी ज्या मनोपासनेचा आग्रह करतो आहे त्यामध्ये प्रामुख्याने भगवंत आणि आपण, भगवंत आणि आपला अंतरात्मा हे जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत आपण हे भाग्यवान होणार नाही, आपल्याला भाग्यवान होण्याची संधी मिळणार नाही, किंवा ज्या स्तरावरचं भाग्यवानपण आहे जे समर्थांनी सांगितलं आहे तेही आपल्याला प्राप्त होणार नाही. थोडक्यात सांगायचं, लौकिक अर्थाने आपण ज्या वातावरणात वावरतो त्या वातावरणाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला प्राप्त होऊ शकतो, प्राप्त करता येऊ शकतो. पुन्हा पुन्हा मी तो शब्द वापरतो, यासाठी आपल्या एकूण जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन एक अनुष्ठान म्हणून झाला पाहिजे, तो परावर्तित झाला पाहिजे. भक्ती असो, दैनंदिन जीवन असो, व्यवहार असो, चालणं असो, बोलणं असो, उठणं असो, ऑफिसमधले काम असो, हे सगळं करत असताना माझ्या मनामध्ये भगवंत आहे, माझं मन हे भगवंत आहे, माझं मन हे परमेश्वर आहे, ही गोष्ट जरी आपण अभिमानाने मिरवली, अभिमानाने टिकवली, अभिमानाने सांगवली तरी सुद्धा कितीतरी मोठा परिणाम घडून येऊ शकतो. असं सामर्थ्य प्राप्त झालेल्या हनुमंताला काळ देखील घाबरायचा. काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय, समर्थांनी आपल्या भीमरूपी स्तोत्रामध्ये फार सुंदर वर्णन केलंय. आणि खरं आहे, जो हनुमान जन्माला आल्याबरोबर थेट सूर्याला पकडायला गेला, सूर्याचा तो लाल गोळा दिसला आणि हनुमंत तो पकडायला गेला. काळालाच जणू काही त्याने आपल्या मुठीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता. असा हा काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय. आता जी काही भय असतील, ज्या काही भीती असतील, ते सगळे थरथर कापायचे. हे इतकं सगळं स्पष्ट शब्दामध्ये लिहून ठेवलेलं आहे, सांगून ठेवलेलं आहे. पण या मूळ गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होत राहतं, त्याच्यावर चिंतन होत नाही, विश्लेषण होत नाही. अनेक कथा पुराणांमधनं अशा काही मनाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत, जे मन अधिक बलवत्तर दृढ व्हायला पाहिजे, भगवंताच्या आधाराने आपलं मन अधिक सक्षम व्हायला पाहिजे, त्याच्यावर जोर दिला जात नाही, ते ठासून सांगितलं जात नाही. ज्याप्रमाणे कथा पुराणांमध्ये अनेक गोष्टींचा अवडंबर असतो आणि त्या कथा पुराणांमध्ये जो मुद्दा ठासून सांगायला पाहिजे तो सांगितला जात नाही, ही वस्तू मी कोणाला दोष देत नाही. पण आतापर्यंत जे आपण अनुभवत आलो ते हे आहे. भगवद्गीतेमध्ये तोच प्रकार आहे. भगवद्गीतेमध्ये खूप काही सांगितलं आहे, पण भगवद्गीतेवरची प्रवचनं निरूपणं होत असताना सुद्धा अर्जुन आणि कृष्ण, कृष्ण आणि मन यांचा जो काही संबंध आहे तो कधी असा एक एक पदर उलगडून सांगितला जात नाही. तत्वज्ञान आहेच, पण ते सगळं तत्वज्ञान नीट अभ्यास केला तर मनाच्या श्रीमंतीचं तत्वज्ञान आहे, मनाच्या वैभवाचं तत्वज्ञान आहे, मनाला परमेश्वर रूप करणारं तत्वज्ञान आहे. अशा या हनुमंताचं उदाहरण अशासाठी पुन्हा मी तुमच्या समोर ठेवलं की काल आपण ज्या सामर्थ्याचा उल्लेख केला होता, मनाच्या सामर्थ्याची आपण चर्चा केली होती, त्याच्यासाठी ही मनसामर्थ्याची आराधना हनुमंताच्या माध्यमातून आपल्या मनावर बिंबवावी, लक्षात यावी, ध्यानात यावी, किंबहुना त्याच्यावर तुम्ही चिंतन करावं, हा त्यामागचा हेतू होता.
मनोवेगाने, मनोजवम असं म्हटलेलं आहे, मनोवेगानेही जाणारा, मनाच्या अधिक वेगाने जाणारा असा हा हनुमंत. याचा अर्थ काय? वाऱ्यापेक्षाही जास्त वेग. मनाला अशीच उपमा दिली जाते, मन हे वाऱ्यापेक्षाही जास्त वेगाने धावतं. आपण सगळेजण म्हणतो आज मन इथे आहे तर उद्या कुठे, उद्या कशाला, पुढच्या क्षणाला ते कुठे असेल हे आपल्याला माहीत नसतं. मनाची, आणि ह्या अवस्थेलाच आपण चंचलता म्हणतो. पण अशी चंचलता किंवा असा वेग असलेला हनुमंत जर इतका सामर्थ्यशाली होत असेल तर आपल्याला मनाला दोष द्यायचा काही अधिकारही पोचत नाही. याचा अर्थ आपण मनाविषयी चिंतन नाही केलेलं. ज्या या अशा वायू वेगवान मनाला बरोबर घेऊन हनुमंताने सामर्थ्य प्राप्त केलं असेल तर त्यातलं गुण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, त्याच्यावर आत्मचिंतनही केलं पाहिजे. खरं तर असाच प्रश्न अर्जुनालाही भगवद्गीतेत पडला. अर्जुनाने कृष्णाला 6व्या अध्यायातच प्रश्न विचारलेला आहे की मला उपासना करायची असेल, सगळं काय करायचं असेल, तू म्हणतोयस खरं, पण हे मन स्थिर राहत नाही, त्याचं काय करायचं? अर्जुन म्हणतो की चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीन दुष्करम. हे मन आवरणं म्हणजे एखाद्या वाऱ्याला आवरण्यासारखं आहे आणि हे शक्य नाही. हे तू कसं काय सांगतोयस? म्हणजे एकीकडे वायुदूत आपण मारुतीचं उदाहरण बघतो आहोत आणि दुसरीकडे भगवंताची कृपादृष्टी असलेला, सर्व प्रकारचं सामर्थ्य एका अर्थी प्राप्त असलेला अर्जुन सुद्धा मनातच भ्यायलेला आहे, मनानेच भयकंपित झालेला आहे. आणि तो शंका विचारतोय की हे मन आवरायचं कसं? हे आवरणं मोठं कठीण आहे. विरोधाभास जरी वाटत असला तरी सुद्धा भगवंत समोर आहे, आपल्यासमोर एवढं सामर्थ्य आहे, पण त्याची जाणीव होत नाहीये आणि नको त्या मोहपाशामुळे त्याला ह्या सामर्थ्याचं विस्मरणही झालेलं आहे. माझे नातेवाईक, माझे आप्त, माझे बंधू, या सगळ्या नात्याच्या संबंधांमध्ये तो अडकून पडला आणि आपल्या सामर्थ्याचं त्याला विस्मरण झालेलं आहे. अर्जुनाला हा प्रश्न पडला, पण कृष्णाने त्याचं उत्तर दिलं आहे आणि तो म्हणतो की अभ्यास योगेनं मामुच्छाप्तुं धनंजय. अभ्यास योगेनं हे सगळं शक्य होतं. तर अभ्यास कुठला? आपण सर्वसाधारण अभ्यास म्हटलं की आपला ठराविक त्याची एक रचना, की खूप दिवस त्याचा पाठपुरावा करायचा, भोकमपट्टी करायची, एकाग्र होण्याचा प्रयत्न करायचा आणि अशा अभ्यासामधनं हे मन आपण सुद्धा नियंत्रणात आणू शकतो असं काहीतरी कृष्णाला सांगायचं असलं पाहिजे. पण ते इतकं सरळ नाही आपल्याला जे वाटतंय तितकं. त्या अभ्यास शब्दाबरोबर भगवंताने योगेन हा शब्द वापरला आहे. कृष्णामध्ये, भगवद्गीतेमध्ये जे काही आले ते सगळे योग आहेत. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग. त्यात योग शब्द काढून टाकला आणि ते शब्द ठेवले असते तरी त्याची ताकद निघून जाते. ज्ञान, कर्म, संन्यास वगैरे नाही, त्याला योग शब्द लावलाय. कुठेतरी काहीतरी एकत्र आणायचं आहे. योग हा शब्द कशापासून बनतो? युज धातूपासून बनतो. आणि हा युज धातू लक्षात घेतला तर या अभ्यास योगामध्ये आपण चिंतन केल्यानंतर असं लक्षात येतं की जेव्हा भगवंत म्हणतात की अभ्यास योगेने हे तुला सहज शक्य होईल, तर तो अभ्यास असा आहे की मी आणि तू जेव्हा एकत्र येशील, तुझ्या हृदयामध्ये जेव्हा तू मला स्थानापन्न करशील, त्यावेळेला हे मन तुझ्या नियंत्रणात येऊ शकेल. हे शक्य आहे, अशक्य काही नाही. पण केव्हा? जेव्हा तू मला तुझ्या मनामध्ये स्थान देशील. अर्जुन सामर्थ्य असूनही विसरला होता, विस्मरण झालं होतं. सामर्थ्याचं, अधिकाराचं, सत्तेचं हे सगळं असंच असतं. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला अधिकार मिळतात, सत्ता मिळते, थोडा जरी पुढे काही पद मिळालं, पैसा मिळाला, तरी सामर्थ्याचंही आपल्याला विस्मरण होतं किंवा त्या सामर्थ्याचा गैरवापर होतो. अनेक गोष्टी आपण समाजामध्ये बघत असतो. पण एकीकडे आपण आपल्या दैनंदिन उपासनाही करतो, भक्ती करत असतो, निष्ठा करत असतो, मंदिरात जात असतो, पूजापाठ करत असतो. पण भौतिक जगामध्ये आपलं जे काही प्रतिष्ठा आहे, पद आहे, पैसा आहे, तो सुद्धा आपण तितक्याच निष्ठेने सांभाळत असतो. तो सांभाळला पाहिजे. पण तो सांभाळत असताना प्राधान्य कशाला द्यायचं आहे?
हे लक्षात येत नाही आणि मग त्या उपासनेचा कुठेतरी मार्ग सुटतो. आणि म्हणून सामर्थ्य पाहिजे असेल तर मनाचं सामर्थ्य ओळखून ते सामर्थ्य परमेश्वर रूपाशी एकरूप करायचं, परमेश्वराशी एकरूप करायचं. ते जर तितक्या निष्ठेने एकरूप झालं असेल तर ते सामर्थ्य सत्कारणी लागतं. अन्यथा आपण आज जी समाजाची सगळी अवस्था बघतोय, खूप इच्छा असते लोकांना आपलं भलं व्हावं, आपलं चांगलं व्हावं, आपल्या मुलाबाळांचं चांगलं व्हावं, संसार चांगला व्हावा, नोकरी चांगली लागावी, अशा सगळ्या लौकिक आणि फार वरवरच्या अपेक्षा असतात. त्या अपेक्षा चुकीच्या आहे असे आपण म्हणून चालणार नाही. परंतु त्याच्यासाठी भगवंताने राहावं अशी जी काही मनाची कल्पना असते ती कुठेतरी आपल्याला अडचणीत आणते आणि आपल्या उपासनेच्या सामर्थ्याला बाधा आणते असं मला वाटतं. यापेक्षा आपण केवळ आपल्या मनाच्या उपासनेवर लक्ष केंद्रित केलं आणि भगवंताशी ती आपली उपासना मनाने भगवंताला आपल्या मनात स्थानापन्न करून जर केली तर त्याचं स्वरूप वेगळं राहू शकतं. गमतीने उदाहरण म्हणून सांगतो. उपासना तर सगळेच जण करतात, अनेक जण करत असतात. एक गंमत म्हणून उदाहरण देतो. एक फौजदार होते गावातले. सगळा मोठा अधिकार, पद, फौजदार म्हणले तर गावाचा फौजदार म्हणले तर सगळे त्याला मान देतात. पण उपासना त्याची होती. रोज अगदी निष्ठेने पूजा. एवढंच नाही तर पूजा करताना मौन पाळायचंय. सोळं वळं सागर संगीत पूजा असायची पण मौन पाळायचं, ते बोलायचं नाही त्यावेळेला. एकदा योगायोगाने ते पूजेला बसले, पूजा सुरू होती आणि तेवढ्यात एक हवालदार पोलीस आला आणि तो सांगायला लागला की साहेब तो जो आपण चोर शोधत होतो तो सापडलाय, आता काय करायचं त्याचं. आता या फौजदार महाशयांची ते पूजा चाललेली आहे, मौन आहे, मौनात तर बोलायचं नाही आहे. पण आता पूजा करत असतानाही आपण फौजदार आहोत, आपल्याकडे अधिकार आहेत आणि आता आपल्याला काहीतरी सांगणं भाग आहे किंवा सांगितलं पाहिजे. हा जो काही एक मनामधला अधिकार होता किंवा ती जी जाणीव होती ती काही गेलेली नव्हती. मौन असू दे अन्यथा पूजा करतानाची उपासना असू दे, ही काही जाणीव जात नसते किंवा ती अशी प्रभाव टिकवून असते. तसंच त्या फौजदाराचं झालं. भले मौनाने दररोज उपासना करत असतात तरी त्या ज्या काही लौकिक जाणीवा असतात, ज्या नेहमी व्यत्यय आणतात, त्या कशा टिकून राहतात. याच्यासाठी हे उदाहरणसुद्धा मोठं गमतीचं ठरतं. तो शिपाई सारखा विचारत होता, साहेब काय करायचं. शेवटी काय करावं त्याने 2-3 खुणा करून सांगितलं, बाबा असं करते काय, त्या शिपायाच्या लक्षात येईना. शेवटी या महाशयांनी काय केलं, आपल्या तामणामध्ये जे देव घेतले होते त्यामध्ये तो लंगडा बाळकृष्ण होता. तो आपल्या हातात घेतला, आपल्या जानव्याचा दोरा त्या बाळकृष्णाच्या पायाला बांधला आणि त्या बाळकृष्णाला असा उलटा टांगला. संध्येची जी पळी होती ती पळी घेतली आणि त्या बाळकृष्णावर अशी मार म्हणाला. तो असं खुणेने त्याला सांगितलं. काय केलं, बाळकृष्ण जानव्याच्या दोराला बांधला आणि पळीने अशी खूण करून त्या शिपायाला सांगितलं. त्याच्या टाळक्यात प्रकाश पडला. हा ठीक आहे म्हणे, मी चोराला आता उलटा बांधतो आणि झोडपून काढतो. तो गेला. मतिता अर्थ काय, मौन आहे, मौन पाळून उपासना चांगली आहे पण अधिकार गेलेला नाही. मनामधला अधिकाराचा जो अहंकार आहे तो गेलेला नाही आणि आपण काय करतो आहोत याचं भान राहिलं नाही. थेट अगदी कृष्णाला कसं ना, कृष्णाला जानव्याला बांधून उलटं मी कुठपर्यंत मजल जाऊ शकते माणसाची, अधिकाराच्या किंवा अहंकाराच्या आणि उपासनेचा अर्थ समजून न घेतल्यामुळे, उपासनेला योग्य दिशा नसल्यामुळे कशा घटना घडू शकतात. मतदार्थ आपल्या लक्षात आला असेल तर आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. काल आपण या सगळ्या शिवसंकल्प स्तोत्राची माहिती घेत असताना आपण त्याच्या सामर्थ्याची किंवा आराधनेची आवश्यकता, अनिवार्यता अधोरेखित केली होती. आजच्या 3ऱ्या श्लोकामध्ये हे शिवसंकल्प स्तोत्र असं म्हणतं की यत् प्रज्ञानमुतचेत्य धृतिश्च यज्ज्योतिरतरं मृतं प्रजासु यस्मान्नरते किंचनं कर्म क्रियते तन्मे मन शिवसंकल्पमस्तु. जे प्रज्ञान चिंतन करणारे, धैर्य देणारे, प्रजेमध्ये अमर शक्तीने युक्त किंवा ज्याच्याशिवाय कोणतेही कार्य केले जात नाही असं जे मन आहे ते माझं मन शिवसंकल्प करणारं हो.
मला वाटतं हा शिवसंकल्प स्तोत्रातला तिसरा श्लोक म्हणजे क्लायमॅक्स म्हणता येईल. याच्यामध्ये काय काय विशेषणं मनासाठी वापरली आहेत मी पुन्हा एकदा त्याचं वर्णन करतो. या श्लोकात म्हटलंय की प्रज्ञान म्हणजे ज्ञानाचं अप्रतिम चिंतन करणारं हे मन आहे, धैर्य देणारं हे मन आहे. आणि तिसरा महत्वाचा उल्लेख याच्यामध्ये ते अमर शक्तीने युक्त आहे. मनाकडे अमर शक्ती आहे हे आपण कधी आतापर्यंत लक्षात घ्या. मनाकडे शक्ती आहे एवढं माहिती आहे, मन काही करू शकते हे आपल्याला माहिती आहे, पण ती अमर शक्ती आहे की ज्याच्या जोरावर आपल्यालाही बऱ्याच काही गोष्टी करता येऊ शकतात, आपलं उद्दिष्ट साध्य करता येऊ शकतं. धैर्य देणार आहे. म्हणजे आज सगळं जे भयावह वातावरण आहे त्या भयावह वातावरणाचा 90% भाग जर मी असं म्हटलं की तो मनाच्या भयाचा आहे तर ते फारसं चुकीचं ठरणार नाही किंवा अतिशयोक्त होणार नाही. घबराट आहे. सुरुवातीला जेव्हा हा कोरोना यायला लागला ना त्यावेळेला लोकांना असंच वाटत होतं काय लावून दिलंय बस, त्या मीडियावाल्यांनी फार धुमाकूळ घातलाय, इतकं काही नाही हो, इतकं काही नाही असं आपण म्हणत होतो. पण जगभर त्याचा जेव्हा संचार सुरू झाला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यावर औषध नाही हे जेव्हा कळलं तेव्हा सगळेजण हादरले आणि मनाने जास्त घाबरले. उपचार आपल्याकडे होते, उपचार आपण काही प्रिकॉशन्स पाळल्या, काही दक्षता घेतली तर हे थोडंसं रोखता येऊ शकतं याची आपल्याला जाणीव होती. परंतु घबराट ही एक अशी गोष्ट असते की जी त्यावेळेला आपलं सुद्धा बुद्धी संकुचित करून टाकते, बुद्धीला काही सुचू देत नाही. तसा प्रकार काहीसा या काळामध्ये झाला. ज्या मनाच्या आधाराने आपण हे संकट परतवून लावू शकतो असा ज्या वेळेला आत्मविश्वास पाहिजे होता तो कुठेतरी कमी पडला. संपूर्ण जगातच वातावरण तसं झाल्याने हे धैर्य देणारं मन सुद्धा कच खात होतं. ह्याचा सुद्धा आपण सगळ्यांनी अनुभव घेतला. आणि समाजात राष्ट्रात एकत्रितपणे वावरत असताना या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. कोणी किती म्हटलं की नाही नाही मला काही, माझं मन खूप खंबीर आहे, मी करतो, पण समाज त्यावेळेला त्या गोष्टी करू देत नाही. तिथलं सरकार असते, यंत्रणा असते, नियम असतात, कायदे असतात, ते देखील पाळावे लागतात. पण व्यक्तिगत पातळीवर, कौटुंबिक पातळीवर आपण जर विचार केला तर मन हे धैर्य देणार आहे आणि तो धीर जर आपण बाळगला, मनाच्या माध्यमातून तो आपण अधिक समृद्ध केला तर भय दूर होऊ शकतं. या श्लोकामध्ये अमर शक्तीने युक्त असं जेव्हा त्याचं वर्णन केलं जातं तेव्हा खरोखरच मला आश्चर्य वाटतं. कारण पुढे त्यांनी म्हटलं की कोणतेही कार्य या मनाशिवाय केलं जात नाही. हे वाक्य सुद्धा खरोखर अधोरेखित करून ठेवण्यासारखं आहे. कुठलाही ग्रंथ उघडा, कुठलंही चरित्र बघा, अगदी थेट रामकृष्णापासून ते अलीकडे लोकमान्य टिळक, सावरकर, कुठलंही चरित्र उघडा, याच्यामध्ये सुद्धा मनाचाच विचार केलेला आहे, मनालाच महत्त्व दिलेलं आहे. मन हाच केंद्रबिंदू आहे. आणि मग असं हे मन त्या महान नेत्यांना उपयोगी पडलेलं आहे. त्यांनी दाखवलेलं मनाचं धैर्य त्यांना कामाला आलेलं आहे. मग त्यांनी मनामध्ये भगवंत स्थापन केला होता का अशी अनाठाई चर्चा करण्यापेक्षा त्यांनी आपल्या मनामध्ये कुठल्या तरी एका निष्ठेला बलवत्तर केलं होतं. मग ती राष्ट्रनिष्ठा असेल, काहींची व्यक्तिनिष्ठा असेल, मी त्याच्यात जात नाही. परंतु जेव्हा आपण सावरकर, लोकमान्य टिळक यांची उदाहरणं घेतो त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये राष्ट्रनिष्ठा त्यांनी अधिष्ठित केली होती. त्यालाच त्यांनी आपल्या मनात स्थान दिलं होतं आणि त्यातून त्यांना जे सामर्थ्य प्राप्त झालं ते सामर्थ्य त्यांच्यामध्ये विलक्षण असं धैर्य निर्माण करणारं ठरलं. आपण मनाची उपासना हा विषय घेऊन अधिक महिन्याच्या निमित्ताने जे अनुष्ठान करतो आहोत, एक वेगळा विचार सातत्याने मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत, त्याचाच सविस्तर आढावा आपण आजच्या या तिसऱ्या श्लोकामधनं घेतो आहोत. त्याचा आणखीन उरलेला भाग आपण उद्याच्या भागामध्ये घेऊ. परंतु आज शनिवारचं निमित्त प्रभू रामचंद्रांना हनुमंताने आपल्या मनामध्ये दिलेलं स्थान, त्याला प्राप्त झालेलं सामर्थ्य, त्या सामर्थ्याची अचाटता, अफाटता, त्याच हनुमंताला समर्थ रामदासांनी गौरवलेला सगळा तो त्याच्याविषयी लिहिलेला सगळा दास्यभक्तीचा
सुंदर असा आढावा आपण जर नीट लक्षात घेतला, मी आढावा वगैरे शब्द जरा वेगळ्या अर्थाने वापरतोय, परंतु जे काही स्तोत्र केलेलं आहे, मारुतीने महाराष्ट्रामध्ये 11 मारुती स्थापन केले, त्यांना शक्तीची पूर्ण कल्पना होती. रामदासांनी 11 मारुतीची स्थापना केली होती. त्यांना शक्तीची उपासना तितकीच महत्त्वाची वाटली होती. आणि हे सगळं सामर्थ्य मनाची उपासना करताना, आराधना करताना आवश्यक आहे किंवा ते प्राप्त करता येऊ शकतं. तोच अर्जुन भगवंत समोर असतानाही आपलं हे सामर्थ्य कुठेतरी विसरतो. पण जेव्हा भगवंत त्याच्या मनामध्ये अधिष्ठित होतात तेव्हा तेच सामर्थ्य त्याला प्राप्त होतं. आणि शेवटी तोच अर्जुन म्हणतो की जो गर्भगळीत झालेला असतो, तो युद्ध करायला नाही म्हणतो, माझं मन माझ्याकडनं आवरलं जात नाही अशा तक्रारी करतो. तोच अर्जुन म्हणतो की करिष्ये वचनं तव, तू सांगशील ते मी करीन. या निष्कर्षापर्यंत तो येऊन ठरतो. अशा शरणागत अवस्थेपर्यंत तो येऊन पोहोचतो. केव्हा येऊन पोहोचतो? जेव्हा त्या आपल्या मनामध्ये त्याने पूर्णपणाने, संपूर्णपणाने भगवंताला अधिष्ठित केलेलं असतं. मनोपासनेचा हाच प्रमुख उद्देश आहे. आपण आतापर्यंतच्या करत आलेल्या उपासना, आराधना ह्या केवळ कर्मकांडात्मक किंवा त्याच्याशी असलेल्या अन्य याच्यामध्ये गुंतवून ठेवल्यामुळे असेल. आणि मन हा जो मुख्य त्यातला घटक आहे, त्या घटकाकडे आपलं दुर्लक्ष झालेलं असेल. म्हणून कुठेतरी हे विशेषत्वाने मला जाणवत गेलं की मन हा विषय अधिक केंद्रित केला पाहिजे. मनाला केवळ हाडतूड करून, मनाविषयी अनुदार उद्गार काढून, मनाविषयी तक्रारी करून चालणार नाही. ज्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे मन हे अमर शक्तीने युक्त आहे, ते धैर्य देणारे आहे आणि प्रज्ञान स्वरूपाचं चिंतन करणार आहे. या श्लोकाचा पुन्हा पुन्हा जर आपण आढावा बघितला तर खूप काही प्राप्त होतं. आणि म्हणून मनोपासनेचं इप्सित आपोआप साध्य होत जातं. म्हणूनच या मनोपासनेमध्ये या 6 श्लोकांना आपण खूप मोठं स्थान दिलेलं आहे. ते श्लोक आपण पाहतच आहोत, पुढच्याही भागामध्ये बघू. आणि हे उदाहरण देऊन मी आज इथे थांबतो. या पुढच्या भागांमध्ये या उरलेल्या 3 श्लोकांबरोबरच आपण भगवद्गीतेचाही आधार घेणार आहोत. समर्थ रामदासांनी जोपासलेल्या या सगळ्या सामर्थ्याचाही विचार करणार आहोत. आणि मनोपासनेचा हा सगळा आपला उपक्रम योग्य मार्गाने चालला आहे की नाही याचं आपणच या मालिकांमधून एक आत्मचिंतनही करणार आहोत. आज इथेच थांबतो. नमस्कार. इति विद्या तपो योनिर्विष्णुरीडितः वाग्यज्ञेनार्चितो देवा प्रियतांच जनार्दनः